मंडळी, आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? बघा किती हिरवागार, झणझणीत आणि चटपटीत असा हा चना मसाला बनवलेला आहे. हा चमच्याने उचललेला एक एक दाणा आणि त्यावर तो दाटसर मसाला बघून कोणालाही मोह होणार याची सर्वात मोठी खात्री सांगू का? हा चना आपण अजिबात भिजवलेला नाही आणि कुकरला उकडला सुद्धा नाही. थेट शेतातून आणलेला ताजा हिरवा चना आपण एका सिक्रेट मसाला ट्रिकने बनवलेला आहे. असा स्पायसी चना तुम्ही एकदा बनवला ना तर घरातले पुन्हा मागतील. हा चना इतका टेस्टी लागतो की तुम्ही हॉटेलची चव सुद्धा विसराल. सर्व हिरवेगार चणे सोलून घेतले. सोबत एक टोमॅटो आणि कांदा पण छान कट करून घेतला. या रेसिपीला कोणी टाळ म्हणतात तर कोणी होर्डे म्हणतात तर कोणी हिरवे चणे. तुम्ही याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या जिरे वापरले नाही, थोडी राई टाकली. मसाल्यामध्ये जिरे वापरणार आहे म्हणून एक कट केलेला कांदा टाकून छान परतून घेतले. कांदा मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्यावा. ओले हिरवा चना कोणाकोणाला खायला आवडतात आणि तुम्ही कशा पद्धतीने ओले चणे खातात? एक चमच इतका ठेचलेला लसूण टाकून छान मंद आचेवर परतून घ्यावे. लसणाचा कलर थोडा किंचित बदलेपर्यंत परतत राहावे. तर या ठिकाणी मी डायरेक्ट एक टोमॅटो कट करून ठेवलेले टाकणार. तुम्हाला प्रश्न पडलाच असणार, या ठिकाणी चटणी मीठ हळद काहीच नाही पण डायरेक्ट टोमॅटो टाकले? कारण यामध्ये आपण गुपित मसाला बनवून टाकणार आहे म्हणून डायरेक्ट टोमॅटो वापरायचे. टोमॅटो टाकून छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतले. ही रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी गुपित मसाला बनवण्यासाठी एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतलेले आहे. ताज्या दह्यामध्ये 3 छोटे चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच लाल तिखट आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ. या ठिकाणी मी जिरा पावडर, धनिया पावडर आणि कलमीची पावडर सर्व 1 चम्मच घेतलेला आहे. हे मिश्रण छान फेटून घेतलेले आहे. मसाला या पद्धतीने बनवा तर रेसिपी एकदम बेस्ट तयार होणार. तरी सुद्धा बनवण्याची पद्धत अवलंबून असते. आता या ठिकाणी कांदा टोमॅटोची प्युरी छान शिजलेली आहे. त्यामध्ये हा मसाला टाकू. छान मंद आचेवर परतत राहावे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतलं की जो सुगंध येतो, वाह क्या बात है. आणि हॉटेलमध्ये सुद्धा या पद्धतीने छान परततात. जोपर्यंत हा घटसर होत नाही आणि याला खूप सारे तेल सुटत नाही तोपर्यंत परततात. हॉटेलच्या तुलनेपेक्षाही भारी आणि आरोग्यदायी हिरवा चना आपण घरी बनवू शकतो. मसाल्याला तेल सुटलं की समजायचं आपली ग्रेव्ही तयार. आता यामध्ये हिरवागार चना टाकू.